शेतकऱ्यांची कोंडी व्यापाराचं पावतय। शेतीमालाच्या व्यवहारात शेतकऱ्यांना फसवण्याचे प्रकार भोकरदन तालुक्यात वाढले। 3 कोटीची फसवणूक, शेतकऱ्यांचा ठाणात ठिय्या आंदोलन। शेतीमालाच्या व्यवहारात शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकरण वारंवार भोकरदन तालुक्यात घडत आहे। याबाबत शेतकऱ्यांनी यंत्रणेकडे दाद मागूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे अनेकदा समोर येत आहे। परिणामी आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत असून व्यापाऱ्यांची फावत असल्याचे दिसून येत असून उदाहरण द्यायचे झाल्यास भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथे पवन केवट राहणार जवखेडा ठोंबरे याचे केदारखेडाजवळ राम केवट ट्रेडर्स नावाने भुसार माल खरेदीचे दुकान आहे। जवखेडा, केदारखेडा, नळणी, बजरंग साबळे, बजरंग लोखंडे, चिंचोली, बोरगाव येथील शेतकऱ्यांनी पवन केवट यांना माल विकला होता। मालाची 1 वर्षापासून सुमारे 2 ते 3 कोटी रुपयाची थकबाकी झाली, परंतु पवन केवट यांनी गाव सोडून पोबारा केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। त्यामुळे शेतकऱ्यांनी ठाण्यात धाव घेतली होती। त्यानंतर काही दिवसांनी पोबारा केलेला भुसार व्यापारी भोकरदन पोलीस ठाण्यात दाखल होताच 8 गावातील सुमारे 400 शेतकऱ्यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले। पोलिसांच्या मध्यस्थीने 8 दिवसात मालमत्ता विकून पैसे देण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिल्यानंतर शेतकरी गावाकडे परतले।